हॅलो एव्हरीवन, आज आपण निबंध पाहणार आहोत. निबंध लेखन कौशल्यामध्ये. तर विषय आहे आपला अविस्मरणीय पारितोषिक वितरण समारंभ. आज 2 जानेवारी नवीन वर्षाचा दुसरा दिवस. आदर्श मंडळाने आयोजित केलेल्या योगासन प्रात्यक्षिक स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ होता. सभागृह लोकांनी भरलेले होते. या योगासनाच्या स्पर्धेत 8 ते 12 वयोगटातील मुला-मुलींनी भाग घेतला होता. ती मुले आपल्या पालकांसोबत या सभागृहात जमली होती. मी सुद्धा माझ्या लहान भावाला चिन्मयला घेऊन इथे आलो होतो. ठरवल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता या समारंभाला सुरुवात झाली. सहभागी झालेल्या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे योग प्रशिक्षक श्री उदय जैन व आदर्श मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा रेगे यांचे आगमन झाले. आम्ही सर्वांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. दीपप्रज्वलन करून या समारंभाची सुरुवात झाली. मागील आठवड्यात झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही मुलांनी योगासनाचे प्रकार करून दाखवले. इतक्या कमी वयात मन एकाग्र करून शांत चित्ताने सारी मुले विविध आसने करून दाखवत होती. त्यांची लवचिक शरीरे आणि कठीण आसनेही सहजरित्या करण्याची शैली पाहून सारेच जण भारावून गेले होते. टाळ्या वाजवून आम्ही सर्वांनीच त्यांना प्रतिसाद दिला. सर्वांच्या चेहऱ्यावर या लहान मुलांबद्दल कौतुकाचे भाव दिसत होते. सूत्रसंचालकाने चिन्मयचे नाव घेतले. एरवी दंगामस्ती करणाऱ्या चिन्मयच्या चेहऱ्यावर त्यावेळी कमालीची शांतता पसरली होती. भूनमनासन, वृश्चिकासन, योगी निद्रासन यासारखी कठीण आसनेही चिन्मयने चपळाईने सादर केली होती. साऱ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मला सुद्धा तेव्हा चिन्मयचे फार कौतुक वाटले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री उदय जैन यांनी योग साधनेचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर भाषण केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलामुलींचे कौतुक करत असताना चिन्मयचे नाव त्यांनी आवर्जून घेतले. याचा मला फार आनंद झाला. शेवटी तो क्षण आला ज्याची सर्व लहानग्या दोस्तांना उत्सुकता होती. पारितोषिक वितरण सुरू झाले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेण्यासाठी चिन्मयचे नाव व्यासपीठावरून घेण्यात आले. उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मलाही माझ्या लहान भावाचा अभिमान वाटत होता. चिन्मयने श्री उदय जैन आणि श्रीमती अनुराधा रेगे यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. कार्यक्रम संपला, पण माझ्या मनात लहान भावाविषयीचा आदर वाढला होता. खोडकर मस्तीखोर चिन्मयला योग साधनेने नवा मार्ग दाखवला होता. मी सुद्धा त्यांचे मोकळ्या मनाने कौतुक केले. आईवडिलांनीही त्याला शाबासकी दिली. माझ्या जीवनातील तो एक अविस्मरणीय दिवस होता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा.